नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर 27 ऑगस्ट 2025 या दिवशी आपण गणेश स्थापना करत असतो, गणपती बाप्पाची स्थापना करत असतो आपल्या घरामध्ये. गणपती बाप्पा म्हणजे गणपती बाप्पांना असं वरदान दिलेलं आहे की सर्वात आधी त्यांची पूजा होणार आहे. कारण जेव्हा गणपती त्यांच्या आईच्या अनुमतीनुसार, आदेशानुसार त्यांनी द्वारपाल म्हणून थांबले होते, दारावरती थांबले होते, तेव्हा महादेव आले. परत त्यांच्याशी युद्ध झाला. मग महादेवांनी रागामध्ये जे गणपती आहे त्यांचा जे मुंडका आहे ते पूर्ण कापलं गेलं होतं असं. आणि त्यानंतर मग ते शोधून करून महादेव जेव्हा शांत झाले, आई पार्वतीचा मग राग आला त्यांना की माझ्या मुलांसोबत, आणि तेही एवढं लहान मुलावरती तुम्ही कसं काय प्रहार केला असं तसं. मग त्यानंतर महादेव शांत झाले. त्यानंतर मग त्यांनी जे हत्तीचं सोंड आहे ते आणून ते लावले. आता ही कथा तुम्हाला माहिती असेल बरोबर. आणि त्यानंतर त्यांना असं वरदान दिलं गेलेलं आहे, कारण ते खूप विचित्र दिसू लागले होते. त्यांचं काही जणांना हसू येत होतं त्यांच्यावरती, कारण शरीर खालचं त्यांचा मनुष्याचा होता आणि जे चेहरा आहे ते एक जानवरचा होता, म्हणून त्यांच्यावरती हसू आलं. म्हणून सगळ्या देवतांनी मिळून त्यांना असं वरदान दिलेलं आहे की कोणतीही पूजा करण्याच्या आधी बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे, असं त्यांना वरदान दिलेलं आहे. त्यामुळे कोणतीही जर तुम्ही पूजा करत असाल त्याआधी सर्वात आधी आपण बाप्पाची पूजा करायला हवी, जेणेकरून आपलं जे पूजा आहे ते परिपूर्ण व्हावं. कारण त्यांच्याशिवाय, गणपतीची पूजेशिवाय कोणतीच पूजा परिपूर्ण नाही. त्यामुळे आणि सर्वात नंतर दुसरा पॉईंट काय आहे की त्यांची तर आपण पूजा करतो. दुसरा की गणपती बाप्पा जे आहे ते विघ्नहर्ता आहे. विघ्नहर्ता आहे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या विघ्न असतात. असं तुम्ही अजिबात विचार करू नका की फक्त माझ्याच आयुष्यामध्ये विघ्न आहे. आपण भरपूरदा असं, अरे जग एकदा फिरून या, बाहेर जाऊन या, हॉस्पिटलमध्ये जाऊन या, त्यांच्या आयुष्यामध्ये किती त्रास आहे, जेलमध्ये जाऊन या, त्यांच्या आयुष्यात किती त्रास आहे, बाहेर बघा लोकांना जेवायला मिळत नाही आहे. आपण त्या मानाने खूप खूप म्हणजे देवांचा आशीर्वाद आहे आपल्यावरती. नाही तर जेवायला नाही आहे, भर पाऊस पडत आहे, राहायला झोपडी म्हणजे घर सुद्धा नाही आहे त्यांना. म्हणजे खूप परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे हे डोक्यातून काढून टाका की या पूर्ण ब्रह्मांडामध्ये मी एकटीच दुःखी आहे, तर तुमचं पॉझिटिव्ह राहणार आहे. आणि खूप जण आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे विघ्न आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत. त्यामुळे पण गणपती बाप्पाची आपण सेवा म्हणून आपल्याला करायची आहे की आयुष्यातले सगळे जे विघ्न आहेत, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये विघ्न आहे, म्हणजे प्रत्येकांना गणपती बाप्पाची पूजा करायलाच हवी. भले तुम्ही तुमच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करो किंवा न करो, म्हणजे जर तुम्ही गणपती बाप्पा बसवत असाल किंवा नाही बसवत असाल, हा जो गणपती बाप्पांची सेवा आहे ही प्रत्येकाला करायलाच पाहिजे आणि करायलाच पाहिजे. म्हणजे त्यामुळे सांगायचं तात्पर्य की प्रत्येक आपल्या आयुष्यामध्ये भले नोकरी नाही मिळत असं, किंवा अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम असेल, किंवा तुमचं डोकं शार्प नाही आहे, किंवा आपल्या मुलांची चिडचिड आहे, आपण एक आई म्हणून, आई वडील म्हणून आपल्या मुलांना असं वाटत असेल की आपल्या मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं, त्यांचा माइंड शार्प व्हावं, एकाग्रता वाढावी, आत्मविश्वास वाढावा आणि स्मरणशक्ती वाढावी, किंवा आपल्याला असं वाटत असेल की माझ्या मुलांचा नोकरीमध्ये आहे किंवा विवाहासाठी, घर होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा विघ्न म्हणजे बाधा, प्रॉब्लेम, समस्या असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्ही ही सेवा करायला अजिबात विसरू नका. सोन्याहून पिवळी संधी तुमच्यावर, सोन्याहून सुवर्ण संधी, पिवळी संधी तुमच्या दारापर्यंत आलेली आहे. उद्यापासून गणेश चतुर्थी आहे, तर तुम्हाला साधी सोपी काय करायचं आहे, गणपती अथर्वशीर्ष. आता गणपती बाप्पा आपले विघ्नहर्ता आहे, सुख करता दुःख हरता. आरतीच त्यांची आहे की ते सुख करतात आणि दुःख हरून घेतात. आणि जे काही कार्यामध्ये आपलं जे कार्यसिद्धी आहे, म्हणजे कार्यसिद्धी म्हणजे एखादं कार्य होण्यामध्ये जर अडथळा निर्माण होत असेल तरी आपण गणपती बाप्पाची पूजा करत असतो. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, सगळ्या प्रकारचे विघ्न तुमच्या आयुष्यातून ते हरून घेणार आहेत. तर सेवा काय आहे की रोज तुम्हाला 11 दिवसाची तुमच्या घरी गणपती असेल, 5 दिवसाची असेल, 7 दिवसाची असेल, 1.5 दिवसाची असेल, पण 11 दिवसालाच आपल्याला हे करायचं आहे. जर केलं तर खूप चांगली ही सेवा तुमच्याकडे ठरणार आहे. कारण कुठे ना कुठे ते बाप्पा बसलेले आहेत 11 दिवस. म्हणून आता ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही 5 दिवसाची करा, 7 दिवसाची करा, किंवा 11 दिवस ही सेवा करा. तर काय करायचं की एका दिवसामध्ये तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे, संकल्पयुक्त आपल्याला ही सेवा करायची आहे. संकल्प कसं घ्यायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. हातामध्ये सर्वात आधी आपल्या गुरूंना आपण स्मरण करा, आपल्या आई वडिलांना स्मरण करा, आपल्या गुरूंना, आपल्या घरी वडील थोर माणसं आहेत तर त्यांचं आपण स्मरण करायचं आहे, आपल्या पितरांना स्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे. आणि त्यानंतर हातामध्ये, उजव्या हातामध्ये पाणी, त्यामध्ये गंध, अक्षता, हळद, कुंकू, थोडंसं फुलाचे पाकळे, यामध्ये काही नसेल तर चालेल, फक्त पाण्यानेही संकल्प होतो. पण
माझं सांगायचं काम आहे म्हणून मी सगळं सांगत आहे तुम्हाला. फक्त पाणी असेल, काही नसेल तरी संकल्प होतो. मग त्यानंतर आपल्याला आपलं नाव, गाव, गोत्र वगैरे सांगायचं आहे आणि आपण कोणती सेवा करायचं आहे की मी गणपती अथर्वशीर्षची रोज 11 आवर्तने म्हणजे गणपती अथर्वशीर्ष मी रोज 11 वेळा म्हणणार आहे, हा संकल्प करायचा आहे. आणि कशासाठी करणार आहे, किती दिवस करणार आहे, 11 आवर्तने करायची आहे, पण किती दिवस करणार आहे, 5 दिवस 7 दिवस हे पण त्याच्यामध्ये सांगा. आणि कशासाठी की माझा हा अमुक कार्य व्हावं, माझी कार्यसिद्धी व्हावी, माझ्या आयुष्यामधलं जे सुख आहे ते यावं, किंवा जे काही तुम्हाला तुमच्या मनात तोडी मोडी भाषा पण त्यामध्ये भावनेने भरलेले, श्रद्धेने भरलेला तो जे संकल्प आहे ते असायला पाहिजे. असं नाही की तुम्ही असंच बोलायचं आहे, बोला, त्यामध्ये तुमचं नाव, गाव यायला पाहिजे, तुमचं गोत्र, नाव आणि गोत्र हा महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही काय संकल्प करत आहे की मी रोज गणपती अथर्वशीर्षचा 11 आवर्तने करणार आहे, 11 दिवस करणार आहे किंवा 7 दिवस करणार आहे, हे तुमच्यावरती आहे. आणि माझा हा अमुक आणि काम जे आहे ते चांगल्या प्रकारे संपन्न व्हावं, पार पडावं, ही गणपती बाप्पाकडून आपल्याला इच्छा व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर तो जे पाणी आहे तो तामणात सोडून ते तुळशीला आपल्याला ते टाकून द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे ही संकल्प केला आणि त्यानंतर गणपती बाप्पाची जेव्हा तुम्ही स्थापना करणार आहे, पूजा आरती झाल्यानंतर कोणत्याही वेळात करू शकतो, यामध्ये वेळाचा काहीच बंधन नाही आहे. तुम्ही जेवण करून करा, जेवण्याच्या आधी करा, कधीही करा, पण असं नाही की झोपताना करत आहे, असं नाही, कारण आपण एक संकल्पयुक्त सेवा करत आहे. तसं जर सेवा जर करायची असेल बाप्पाची किंवा कोणत्याही देवांची, तुम्ही संकल्पयुक्त सेवा जर करत असाल तर जेवण्याच्या आधी केलेलं अतिउत्तम. रोज एकाच वेळी बसायचं, कारण संकल्पयुक्त सेवा म्हणजे त्याचा अर्थ खूप मोठा होतो. संकल्पयुक्त सेवा म्हणजे रोज तुम्हाला एकाच वेळी बसायचं आहे आणि एकाच जागेवर बसायचं आहे आणि जेवणाच्या आधी बसायचं असतो. हा संकल्पयुक्त सेवाची काही कंडिशन असं, म्हणजे जे तुम्ही पाळला नियम तर ते अतिउत्तम त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळतो. की एकाच वेळेला 1 वाजता बसताय तर रोज 1च वाजता बसा, 7 वाजता बसताय सकाळी तर रोज 7 वाजताच बसा, एकाच जागेवर बसा, एकच आसन करून वापरा आणि जेवणाच्या आधी करा, असं माझं म्हणणं आहे. यामध्ये तुम्ही बदल करू शकता तुमच्या सोयीप्रमाणे. आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. गणपती बाप्पा लवकरात लवकर, कारण मनोकामना पूर्ण करणारे ते देव आहेत, ज्या या ब्रह्मांडामध्ये, या कलियुगामध्ये गणपती बाप्पा आणि आई दुर्गा जे आहे, असे 2 देव आहेत. म्हणजे आपले जे आई दुर्गा म्हणा किंवा तुमचे कुळदेवी, कोणती कुळदेवी, आई दुर्गा, आंबे आहे, तर ते जे 2 आहेत देव, ते लवकरात लवकर तुमची मनोकामना पूर्ण करणारे देव असतात. कारण प्रत्येक युगामध्ये प्रत्येक देवाचं वर्चस्व असतं, तर या युगामध्ये गणपती बाप्पा आणि आईचा वर्चस्व आहे. म्हणजे त्यांची जर तुम्ही आराधना केली, प्रार्थना केली, सेवा केली तर तुमची जे मनोकामना आहे ते लवकरात लवकर पूर्ण होत असते. तसे रोज 11 आवर्तने तुम्हाला गणपती बाप्पा अथर्वशीर्षचा म्हणायचा आहे आणि दुसरं काहीच नाही. आणि तुम्हाला जर शक्य मिळालं असेल, दुर्वा त्यांच्या आवडती जे वस्तू आहे, कारण आपल्या घरी जेव्हा एखादा पाहुणा येत असतो आणि आपल्या त्यांच्या आवडती जे वस्तू आहेत किंवा काही असो, कपडे असो, जेवण असो, फिरणं असो, ज्यांना आवडतं ठिकाण तुम्ही घेऊन जाताय, त्यांच्या आवडते डिश तुम्ही बनवून देत आहे, त्यांच्या आवडते कपडे तुम्ही त्यांना गिफ्ट करत आहे, म्हणजे तो पाहुणा काय होणार आहे, प्रसन्नच होणार आहे आणि खूप प्रसन्न होऊन आपल्या घरातून तो अलविदा होणार आहे. त्याच प्रकारे आपण गणपती बाप्पांना जेव्हा घेऊन येतो तर त्यांची सेवा करा भरपूर. सेवा म्हणजे त्यांच्या आवडते मोदक बनवा, त्यांच्या आवडते दुर्वा त्यांना आपण अर्पण करा, त्यांच्या आवडते जास्वंदाचं फूल त्यांना अर्पण करा, अशा प्रकारे त्यांचा आवडता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्यांना दाखवा, अशा प्रकारे. आणि त्यांची जी सेवा आहे, अथर्वशीर्ष आहे किंवा गणपती स्त्रोत आहे, अशा प्रकारची सेवा तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता आणि ते लवकरच प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करणार आहे. तर हा संकल्पयुक्त सेवा आणि या सुवर्ण काळामध्ये केला तर अति 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 प्रभावी ही सेवा आहे. आणि करा तुम्ही, फक्त श्रद्धा भावाने भरलेला तो संकल्प असायला पाहिजे, श्रद्धा भावाने भरलेली ती सेवा असायला पाहिजे, एवढं सांगायचं तात्पर्य आहे. स्वामी महाराज आणि गणपती बाप्पा तुमचे सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करो, ही स्वामीचरणी आणि गणपती बाप्पाचरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. उपाय करायला विसरू नका, खूप सोपी साधी आहे. तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही बसवू शकता, जेणेकरून की त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष राहणार आहे, त्यांची एकाग्रता वाढणार आहे, त्यांची बुद्धी वाढणार आहे. त्यामुळे ही सेवा, गणपती बाप्पा बुद्धीचे सुद्धा देवता आहेत, त्यामुळे हे सगळं सेवा प्रत्येक व्यक्तीने करायलाच हवा. श्री स्वामी समर्थ.